छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी पार्किंगवरून शहागंज परिसरात हातगाडी चालकांच्या टोळक्याने दुचाकी स्वार दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर महानगरपालिका प्रशासन थेट रस्त्यावर उतरले आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या भागातील अतिक्रमण मनपाकडून जमीनदोस्त करण्यात येत आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी संबंधित ठिकाणी वारंवार हातगाड्या लागणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल अशी माहिती मनपा अतिक्रमण अधिकारी संतोष वाळुके यांनी दिली। प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करत संबंधित भाग मोकळा करण्यास सुरुवात केली। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुढील काळातही अशी कार्यवाही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले। या संदर्भात नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल आणि संतोष वाहुळे अतिक्रमण अधिकारी यांनी ही माहिती दिली। आज कालचा जो दुर्दैवी प्रसंग घडला, एका दाम्पत्याला त्यांच्या गरोदर महिलेला या भागामध्ये काही हातगाडी विक्रेत्याकडून फळ विक्रेत्यांकडून मारहाण झालेली होती। त्यामुळे याच्यापूर्वीच आम्ही अनाउन्समेंट 2 दिवसापूर्वीच केलेली होती। या भागामध्ये जे जाणारे रहिवासी आहेत, येणारे जाणाऱ्या स्कूल बस असतील, फायर ब्रिगेडच्या व्हेकल्स असतील, तर त्या सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचा अडथळा निर्माण होतोय। हा अडथळा होऊ नये यासाठी प्रत्येक दुकानदाराने, प्रत्येक हातगाडी वगैरे लोकांनी रस्ता सोडून त्यांचा व्यवसाय करावा, जे कुठल्याही प्रकारे होणार। आता जर त्या पद्धतीने त्यांचा मुजोरपणा वाढून जर ते लोकांना त्रास देण्याच्या भूमिकेत असतील तर महानगरपालिकेच्या वतीने या भागा याच्यानंतर एकही हातगाड्या लागू देणार नाही, आम्ही याचं धोरण ठरवलेलं आहे। आणि जर याचं उल्लंघन झालं, त्यांचा संपूर्ण माल, त्यांची गाडी हे जप्त करण्यात येईल आणि ती कधीच याच्यानंतर परत मिळणार नाही। सर, वारंवार महानगरपालिका यांना अल्टिमेट येतं, परंतु हे ऐकत नाहीये, परत आणखी वापस येऊन उभं राहतं। यासाठी कायमचे आमचे या ठिकाणी लोकांची आम्ही इथं नियुक्ती करत आहोत। नागरी मित्र पथक या ठिकाणी राहतील, आमचं अतिक्रमण निर्मूलन पथक या ठिकाणी राहील। ज्या वेळेला लोकांनी रस्त्यावरती येण्याचा प्रयत्न केला, बिलकुल त्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रतिबंध करू आणि जर नसतील ऐकत तर त्यांच्यावरती कायदेशीर स्वरूपाची कारवाई पण करण्यात येईल। सांगाल, आपल्या हातीमध्ये काल एक घटना घडलेली आहे, गरोदर महिला तिला मारण्यात आलेलं आहे। आपण या भागाचे नगरसेवक आहात, कसं बघताय? काल जे घटना घडली त्याचा व्हिडिओ फुटेज आला म्हणून आज हे सत्यता बाहेर आली, परंतु मागील 6 महिन्यापासून दररोज एक भांडणं इथं होत आहे। कोणी ना कोणी महिलांना मारतंय, कोणी लहान पोरांना मारतंय, कपल येत आहे त्यांना मारतंय। त्यामुळे काल जे व्हिडिओ आला त्याच्यामुळे आज जे कारवाई होते त्याच्यामुळे अतिशय चांगलं वातावरण या शहागंज एरियामध्ये राहणारे रहिवाशांचं झालंय। आणि काल जे घटना घडली अतिशय निंदनीय आहे। एक 5 महिन्याची गर्भवती महिला याच्यावर पोटावर पायाची लाथ मारून त्याला मारण्यात आलं, हे अतिशय चुकीचा आणि एकदम निर्दयी लोक सारखं वागताय। या अगोदर सुद्धा महानगरपालिकेने या हातगाडी चालकाविरोधात कारवाई केली होती, परंतु काही वेळा करताय बाजूला जातात, परत रस्त्यावर येऊन उभं राहतात। यासाठी काही करणार आहात का? कंटिन्यू मी स्वतः मागील जेव्हापासून नगरसेवक झालो त्याच्या नेक्स्ट डे पासून पहिला विषय माझा एकच आहे की हातगाड्या मुक्त हे शहागंज झालं पाहिजे। कारण की इथं राहणारे स्थानिक लोकांना जायला यायला किंवा कोणाची अंतिम यात्रा आहे तर ते सुद्धा या ठिकाणी जाऊ शकत नाही, अशी या परिस्थिती या ठिकाणी आहे। म्हणून आतापर्यंत प्रशासक होता, काय झाला नाही झाला माहित नाही, परंतु आता इथून पुढे किंवा इथून मागे जे 10-15 दिवस आहे महानगरपालिका सतत कारवाई करते, परंतु आज मोठ्या प्रमाणात जे झाली त्याच्याबद्दल मी शिवसेना पूर्ण पक्षाच्या वतीने त्यांच्यासोबत पूर्ण पाठिंबा देतो। ठेवू नका, ते त्याच्या आधारे ते करायला लागलं सगळ्यांचं।